मला कीर्तन लय आवडते. मी नेहमीच कीर्तनाला जात असतो. गावात असो का गावाच्या आजूबाजूला 10 किलोमीटरच्या एरियात कुठेही कीर्तन असलं तर मी कीर्तन सोडत नाही. कीर्तन माझ्या आवडीचा एकदम विषय आहे. असंच एक वेळेस कीर्तनात गेलो होतो तर एका महाराजानं कीर्तनात सांगितलं की बुवा ज्याला खाया भेटत नाही त्यानं कीर्तनात बसाव, ज्याला खायला भेटत नाही त्यानं कीर्तनात बसाव, आणि ज्याचा कुठेच मान होत नाही, कोणीच विचारत नाही, कुत्रीही विचारत नाही, त्यानं सासरवडीला जावं. मी कीर्तनाला एकटा जात नसतो, माझ्यासोबत 2-3 माझ्या सोबती असतातच. मग त्या दिवशी माझ्यासंग 2 सोबती होती. एकाचं लग्न झालेलं होतं आणि एकाचं लग्न झालेलं नव्हतं. एकाचं लग्न झालेलं होतं, एकाचं लग्न झालेलं नव्हतं. आणि ज्याचं लग्न झालं नव्हतं त्याचं कारण असं होतं की त्याचेच खायचे वांदे होतं, तर ते बायकोला काय खाऊ घालायला, म्हणून त्याचं लग्न झालं नव्हतं. मग महाराजांना सांगितलं होतं की ज्याचे खायचे वांदे आहेत त्याने कीर्तनात बसावं. त्यानं महाराजाचं ऐकलं. ते लोक असतो आपण कीर्तनच ना सोडे, महाराज आले धरून. महाराज जिथे जिथे जाईल तिथे तिथे महाराज सांगत. आणि तुम्हाला तर माहित आहे आपल्या भारतातनी महाराज लोकायले प्युअर माल खायला भेटते, तुपाला शिरा भेटते, काजू कतलीची भाजी भेटते. आपल्याला फक्त नाव ऐकायला भेटते, ते महाराज लोकांना खायला भेटते. आणि विशेष म्हणजे सुपर माल महाराज आले आणि उरलेला गाय गाय घरातलेलं राहते. मग हे लोकांना महाराजासंग शिंडे महिनाभरी महाराजासंग हिंडला. मग महिन्याभराच्या बाद अनुभव सांगितला महाराज. महाराज म्हणे तुम्ही सांगितलं म्हणे एका महिन्यापूर्वी की बुवा ज्याला खायला नाही भेटत त्याने कीर्तनात बसावं. खरं करायच्या म्हणजे महिना झाली तुमच्यासंग हिंडून राहिलो. आधी असा प्रश्न होता की बुवा काय खाव, आता एका महिन्यापासून असं वाटून राहिलं म्हणे की बुवा काय काय खाव एवढं आहे म्हणे. हे आता प्रश्न मिटला. पण प्रश्न दुसरा असा होता की बुवा ज्याला कोणीच विचारत नाही त्याने सासरवाडीला जायचं. ज्याचं लग्न व्हायला होतं ते गेला सासरवाडीला. कसा गेला पहिल्यापासून सांगतो. तर झड होती, झड लागलेली. तुमच्याकडे झडच म्हणत असेल ना, पाणी राहते सुरू रात दिवस एका दमानं, काहीच खंडन नाही पडत. 2-3 दिवस 4 दिवस 8 दिवस 15 दिवस अरमान पाणी पडत राहते. जुरू जुरू चिरी चिरी मिरी मिरी कुठे ठोक ठाक जोऱ्यात असं. त्याला आमच्या इकडे झड म्हणतं. झड लागली बा, झड पाण्यानं झड लावली. तशी झड लागली होती. आणि महाराजांना सांगितलं होतं की सासरवाडीला गेल्याशिवाय नाव होत नाही. मला करावं काय. झड म्हणलं की सदर लोक आपले दरवाजे लावून घरात राहतात. कसे कुरुड्या पापड्या खारुड्या कुरुड्या काय तळणं भाजणं त्या खाणं, कुरुम कुरुम भजे गिजे पकोडे बिकोडे बनवणं, सर्व याचे दरवाजे लावेल. हे निघला बाहेर. सासरवाडीला तर जायचं पण ड्रेस एकच आहे. आणि झडीत गेलं तर वल्ल होतो. यानं दिमागाची बत्ती जराशी पेटवली. हे बैलाच्या कोठ्यात घुसला आणि तिथलं एक मडकं घेतलं. सदर अंगावरचे कपडे काढले त्या मडक्यात भरले आणि मडकं मारलं उलट डोक्यावर. आणि सासरवाडी 2 किलोमीटर अंतर होती. मग लगेच मडकं डोक्यावर ठेवून दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा असं करत करत ते निघाला सासरवाडीच्या मार्गाने. 2 किलोमीटरचा रस्ता कापून झाल्यानंतर तो सासरवाडीत पोहोचला. तिथेही झड. 2 किलोमीटरचं अंतर म्हणजे काय लय थोडी आहे. झड सगळीकडे सुरू होती. तिथं झड सुरू असल्याने तिथेही घराच्या बाहेर कोणीच नव्हतं. सगळे घराचे दरवाजे लावलेले. तिथं तिला गेले. हे घुसला एक डबल गाय बैलाच्या गोठ्यात. मडकं डोक्यावर उतरवलं, कपडे अंगात घातले. गोठ्यातून सरका ते सासरवाडीत म्हणजे सासऱ्या घरात निघाला. सासरा पेपर वाचत बसला होता. तिरप्या नजरानं असं पाहिलं जवयाकडे. म्हणून घरातल्या बारक्या पोराला आवाजला, बाबू जवय बापू आले रे, अंग पुसायला टावेल दे कपडे दे बदलवायले. जवय म्हणला, सासरे बा राम राम, मी झडीत आलो पण बोललं नाही झालो. सासरे लोक पण पुळका आला की माझ वय का झडीत आला पण बोलला नाही झाला. त्यानं पळत जाऊन स्वयंपाक घरात सासूला सांगितलं की बा तो जवाई झडीत आला पण बोलला नाही आला. सासूला एकदम जवयाचा पुळका झाला. तिनं आसपास आजूबाजूच्या शेजारीने पाजारीने सगळे सांगून दिलं की लेका मा जवाई पाय किती गुन्ही, भर झडीत आला पण बोलला नाही झाला. शेजारा पाजारात सगळी गोष्ट पसरली. आणि मागच्या घरातल्या शेजारणीच्या कुंभारीचे 2 दिवसापासून गधे हरपले होते. तिच्या कानावर ही वार्ता पोचली की बुवा शकुंतलाबाई चा जवाई झडीत आला पण बोलला नाही झाला. याचा अर्थ याच्याजवळ काहीतरी जादूटोणा आहे आणि माये गधे हरपेल आहे 2 दिवसापासून. जवाई बापूले जर विचारलं जवाई बापू आपले गधे सापडून देतील. म्हणून शकुंतलाबाईच्या जवयाला भेट घ्यायसाठी कुंभारीन घाई गडबडीनं तिच्या घरी आली. जवाई बापू माझ्या गधी राजा 2 दिवसापासून हरपले हो, सापडूनच नाही राहिले. आणि याला काहीच माहित नाही. यानं बया डोळे मिटले असे उडून बळून बाळून असं काहीतरी म्हणलं मनातल्या मनात. आणि त्या कुंभारनीला म्हणे की जाय संध्याकाळ लोक ते गधी घरी येते. समय बलवान तो गदा पैलवान अशी गोष्ट झाली. तेच संग समय बलवान तो गदा पैलवान.
याला काहीच माहित नाही. अगडम बगडम म्हणलं संध्याकाळी तो कधी घरी येतील असं म्हणलं. एका व्यापाऱ्याने त्याच्या गदी हाणत घरी आणून दिले त्या बाईच्या. बापा बापा बापा. मग काय कुंभारणीचा हर्ष गगनात माविना झाला. तिने एका दमानं साऱ्या नगरात दवंडी दिली. पेपरात बातमी छापून आली की वा शकुंतलाबाईचा जवळ झरी त्याला पण बोलला नाही झाला आणि 2 दिवसापासून हरवलेले गदे सापडून दिले. आणि ही बातमी वाचली त्या राजानं, त्या नगरातल्या राजानं. आणि त्याच्या बायकोला 2 दिवसापासून हार पेल होता. आणि तुम्हाला तर माहित आहे, राज हट्ट, बायको हट्ट आणि बाल हट्ट. आपल्याला माहीत राहते की बा जत्रेतून आणलेलं हे खेळणं 2 दिवस बी टिकत नाही, पण तरी आपण लहान लेकराला ते घेऊन देतो. आपल्याला माहीत राहते की बा बायकोले ते घालणं नाही, पण आपल्याला साडी आणून द्यास लागते. तसा त्या राजाच्या राणीचा हट्ट होता की बा हरवलेला हार मला तेच पाहिजे, जे हरवला तेच पाहिजे. राजा म्हणजे तुला त्याच्यापेक्षा सुद्धा घेऊन देतो. नाही नाही नाही, मला तेच पाहिजे. राजानं वाचली बातमी की बा शकुंतलाबाईचा जवळ झडी त्याला पण बोलला नाही झाला आणि 2 दिवसापासून हरपलेले गदे सापडून दिले. बोलवलं जवाई बापूले. जवाई बापूले बोलवलं आणि जवाई बापूच्या कानावर राजाने प्रश्न टाकला की बा आमच्या राणीचा हार हरवलेला आहे, ते तुम्हाला सापडून द्यायला लागते. जवाई बापूच्या आता पायाखालची जमीनच सरकली की बा गधे जर नसते सापडले तर आपल्याला काही सजा झाली नसती. पण आता महाराजाचा हार जर सापडला नाही तर आपल्याला 100% सजा आहे. बरं हाय म्हणजे आहे, आपल्याला फासावत जावं लागते. म्हणून त्यानं स्वतःच्या जिबीले तोंडातल्या जिबीले शिव्या देणं सुरू केल्या. बरं वाईट बोलणं सुरू केलं. का व जिबले घेणं आता जाणं फाशीवर, तू लय चरल करत जायस ना, तुला वाटली का मी देवच झाली का, असं तसं हे ते लय काही बोलत जायते स्वतःच्या जिबीले. पण समय बलवान तो गधा पैलवान, ते म्हणत आहे स्वतःच्या तोंडातल्या जिबीले, का व जिबले घेणं आता जाणं फाशीवर. पण त्या राजदरबारात एक जिबली नावाची दाशी होती, तिचं नाव होतं जिबली. ती करत जाय झाडपूस आणि तिनं हार चोरला होता राणीचा. आणि हे म्हणत आहे का व जिबले घेणं तू जाणं फासावर. हे म्हणे स्वतःच्या जिबीले आणि ते लागे त्या जिबलीले. 1 नाही 2 नाही, जिबलीनं आपल्या हातातला झाडू फेकून दिला आणि पळत येऊन जवाई बापूचे पाय धरले. जवाई बापू तुम्हाला कसं काय माहीत मॅच हार चोरला म्हणून. जवाई बापू म्हणे आता मलाच माहीत नाही तो आज कसा काय चोरला म्हणत, पण समय बलवान तो गधा पैलवान. असं असते बाबांनो, कीर्तनात बसल्यानं, कीर्तनकाराचं ऐकल्यानं आपलं पण भलंच होत असते. खाण्याचे वांदे मिटले, याचं नावही झालं आणि राजानं मोठं पारितोषिक पण दिलं. लक्षात आलं. कथेचा उद्देश एवढाच की धार्मिक कार्य, सत्संगाचे कार्य हे आपण जमवले पाहिजे. एक्के मिळे सप्ते गावात ठेवले पाहिजे. धार्मिक आनंद